नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd ॲडमिशन्स 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रो, नुकताच आपला रिझल्ट म्हणजेच BEd CETचा निकाल जाहीर झालेला आहे। आपला निकाल आपण चेक केला असेल, तो चेक न केला असल्यास नक्कीच आपण निकाल चेक करावा व तो डाउनलोड करून सेव्ह करून ठेवावा। तर चला, आपल्याच BEd प्रवेशासंदर्भात म्हणजेच ॲडमिशन संदर्भात असणारी एक बाब म्हणजेच BEd कॉलेजेस हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रो, यासाठी आपल्याला CET सेलवरती स्टॅटिस्टिक पाहावा लागेल। आपण हा जो बार दिलेला आहे म्हणजेच आडव्या ज्या रेषा आहेत त्यामध्ये स्टॅटिस्टिकमध्ये आपण चेक करूया। CET कंप्लीट झालेली आहे आपली। नुकतीच CETला आपण क्लिक केलं आहे तर स्टॅटिस्टिकमध्ये आपण पाहू शकता अकॅडमिक इयर 2023-24 इथपर्यंत स्टॅटिस्टिक आपल्याला अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रो, आपला जो कोर्स आहे तो म्हणजेच BEd जनरल, BEd स्पेशल इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे। 2023चं हे स्टॅटिस्टिक आहे। 2024 स्टॅटिस्टिक अजून इथे एनरोल होणं बाकी आहे, म्हणजेच अपलोड झालेलं नाही। तर इथं आपण पाहू शकता जनरल, BEd CET तसेच स्पेशल व ELCT याच्या एकंदरीत विद्यार्थ्यांनी मिळून 69,984 आहे। 984 इतक्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। पैकी 72,479 इतक्या विद्यार्थ्यांनी CET दिली, म्हणजेच हे पर्सेंटेज जे होतं ते 90.62% इतक्या विद्यार्थ्यांनी CET गेल्या वर्षी म्हणजे 2023ला दिलेली आहे। विद्यार्थी मित्रो, यात निश्चितपणे वाढ झालेली आहे। यावर्षीचं आपल्याला स्टॅटिस्टिक अजून अवेलेबल होणं बाकी आहे। तर आपले BEd कॉलेजेस जे आहेत ते कसे सर्च करायचे ते आपण पाहूया। विद्यार्थी मित्रो, येथे सर्च इन्स्टिट्यूट याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केला असता आपण एका टॅबवरती पोहोचतो जेथे आपल्याला विविध बाबी पाहायला मिळतात। त्यामध्ये इथे आपल्याला जे डिपार्टमेंट नेम हे दिसत आहे त्यामध्ये विविध डिपार्टमेंट्सचं CET आपलं CET सेल एक्झाम घेत असतं। पैकी हायर एज्युकेशन याला क्लिक करायचं आहे। कोर्स कोणता पाहिजे तर आपण BEdसाठी पाहत आहोत, म्हणजे BEdला क्लिक करूया। त्यानंतर इथे BEd आणि स्पेशल एज्युकेशन म्हणजे ज्याला आपण स्पेशल BEd म्हणतो याला आपण ऑल ठेवूया, म्हणजे दोन्ही प्रकारचे कॉलेज आपल्याला पाहायला मिळतील। इन्स्टिट्यूट स्टेटसमध्ये मग आपल्याला फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिजेत, गव्हर्नमेंट ॲडेड म्हणजेच शासन अनुदान कॉलेजेस पाहिजेत, विनाअनुदानित पाहिजेत, विद्यापीठ नियंत्रित कॉलेज पाहिजेत। तर त्या कॉलेजला आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। पैकी आपण ऑल असं ठेवूया, म्हणजे सर्व प्रकारचे कॉलेजेस दाखवा असा त्याचा अर्थ होईल। मायनॉरिटी कॉलेजेस जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येतात त्याप्रमाणे इथे मायनॉरिटी आपण चूज करू शकता। आपण इथे ऑल कॉलेजेस असं करूया। विद्यार्थी मित्रो, लक्षात घ्या, मायनॉरिटी कॉलेजमध्ये 50% ॲडमिशन्स हे ओपन असतात, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे। त्यानंतर ऑटोनॉमी स्टेटस, तर ऑटोनॉमस असणारे काही कॉलेजेस आपल्याला पाहायला भेटतात। तर त्यामध्ये मग काही कॉलेजेस युनिव्हर्सिटी अंतर्गत असतात, त्या आपण डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजेच अभिमित विद्यापीठ असं म्हणतो। नॉन ऑटोनॉमस म्हणजे जे पूर्णपणे स्वयंसाहित नाहीत अशा प्रकारचे काही कॉलेजेस पाहायला भेटतात, आणि काही स्वयंचलित स्वयंसाहित आपल्याला कॉलेजेस पाहायला भेटतात। तर आपण ऑल याला क्लिक करूया आणि आता सर्च ही टॅब क्लिक करूया। विद्यार्थी मित्रो, आपण सर्चला क्लिक करताच आपल्याला इथं खाली लोडिंग नाव आलेलं पाहायला मिळतं आहे। त्यात आपण पाहू शकता इथे कॉलेज कोड आपल्याला दिसतो आहे, कॉलेजचं नाव दिसतं आहे। त्यानंतर कोर्स टाईप सगळे कॉलेजेस अंडर ग्रॅज्युएट असणार आहेत, कारण आपण BEdला चूज केलेलं आहे। आपण जर MEd चूज केलं असतं तर आपल्याला PGचे कॉलेजेस दिसले असते, हे UG असणार आहेत, म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट। कोर्सचं नेम आपण 2 कोर्सेस आपल्याला इथं दिसतील, एकतर BEd असेल किंवा स्पेशल BEd। त्यानंतर कॉलेजचे ॲड्रेसेस आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। अशा प्रकारे आपल्याला कॉलेजेस काय करता येतात, सर्च करता येतात। तर आपल्या जिल्ह्यातील कॉलेज, आपल्या जवळचं कॉलेज आपण सर्च करू शकतो। आपल्या 2024-25चं जे पोर्टल आहे तेथून आपण इकडे आलेलो आहोत।
विद्यार्थी मित्रो, जुन्या पोर्टलमध्ये आपल्याला डायरेक्ट आपल्या जिल्ह्यातील कॉलेज किंवा आपल्या विद्यापीठातील कॉलेज पाहण्याची सुविधा होती. ती सुविधा आता इथे बंद करण्यात आलेली आहे. नवीन पोर्टलमध्ये ती सुविधा नाही. आपल्याला जुन्या पद्धतीने सुद्धा कॉलेज सर्च करता येतील. आपण पाहूया त्या पद्धतीने कशाप्रकारे आपल्याला डायरेक्ट युनिव्हर्सिटी थ्रू कॉलेज चेक करता येतात, पाहता येतात. विद्यार्थी मित्रो, जुने जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण पाहूया. CET सेल 2023 असं टाईप करून आपण गुगल क्रोमला सर्च केलं असता आपल्याला हे पेज पाहायला मिळेल. 2022-23 याला आपण क्लिक करूया. क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो. त्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. वरती स्क्रॉल केल्यानंतर विविध कोर्सेसचे नाव आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पैकी आपल्याला हायर एज्युकेशन, आपण इथे पाहू शकता हायर एज्युकेशन नाव आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला BEd याला क्लिक करायचं आहे. BEdला आपण क्लिक करूया. BEdला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती आलेलो आहोत, ज्यामध्ये आपल्याला इथे 3 बार दिसत आहेत. त्या बारला क्लिक करूया. त्या बारला क्लिक करताच आपल्याला होम आणि सर्च कॉलेज असा ऑप्शन आलेला पाहायला मिळतोय. त्या सर्च कॉलेजला क्लिक केला असता अजून एक सर्च कॉलेज ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतोय. आपण त्या खालच्या सर्च कॉलेज याला क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो, जिथे आपल्याला सिलेक्ट युनिव्हर्सिटी. विद्यार्थी मित्रो, आता आपल्याला युनिव्हर्सिटी आपली माहीत असते. आपण कोणत्या युनिव्हर्सिटीमधून UG केलं आहे हे आपणास माहीत असतं. त्यामुळे आपण युनिव्हर्सिटीला काय करूया, क्लिक करूया. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर याला आपण क्लिक करूया. विद्यार्थी मित्रो, त्याला क्लिक करताच मग आपल्याला कुठल्या प्रकारचं कॉलेज पाहायचं आहे, तर समजा आपल्याला त्या युनिव्हर्सिटीमध्ये किती गव्हर्मेंट कॉलेज आहेत हे जर पाहायचं असेल तर आपण गव्हर्मेंट याला क्लिक करूया. किंवा आपल्याला सर्व कॉलेजेस जर पाहिजे असतील सर्व प्रकारचे, मग गव्हर्मेंट ॲडेड युनिव्हर्सिटी विविध जे कॉलेज आहेत विद्यार्थी मित्रो, तर त्याला आपण ऑल करूया. तर इथं आपल्याला गव्हर्मेंट कॉलेजला आपण क्लिक करूया. त्यानंतर कोणत्या मीडियमचं कॉलेज आपल्याला पाहिजे, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम, हिंदी मीडियम. तर विद्यार्थी मित्रो, आपण ऑल मीडियम्स ठेवूया. त्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाईप, कुठल्या प्रकारचं कॉलेज पाहिजे, तर महाराष्ट्रामध्ये BEdचे 2 प्रकारचे कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजेच को एज्युकेशन आणि दुसरं म्हणजेच गर्ल्स ऑर वुमन्स एज्युकेशन. विद्यार्थी मित्रो, को एज्युकेशनमध्ये आपल्याला मेल आणि फिमेल या दोघांनाही एकत्रितपणे ॲडमिशन्स दिलेले पाहायला मिळतात. म्हणजेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना ॲडमिशन्स असतात. परंतु गर्ल्स एज्युकेशन किंवा वुमन एज्युकेशन जे आहे त्यामध्ये फक्त फिमेललाच ॲडमिशन मिळतात, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपण दोन्ही प्रकारचे कॉलेज इथे चेक करूया. म्हणून आपण ऑल याला क्लिक करूया. ऑलला क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो, सिलेक्ट कोर्स, कोणत्या कोर्सचं तुम्हाला कॉलेज पाहिजे, साध्या BEdचं पाहिजे ज्याला आपण जनरल BEd म्हणतो, का स्पेशल BEdचं पाहिजे. आपण इथे BEd म्हणजेच जनरल BEd आपण क्लिक करूया आणि सर्च असं म्हणूया. सर्च केलं असता विद्यार्थी मित्रो, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या अंतर्गत येणारे जे कॉलेजेस आहेत तेही गव्हर्मेंट कॉलेजेस येथे पाहायला मिळत आहेत. तर पहिलं जे कॉलेज आहे विद्यार्थी मित्रो, त्याचा कोड आहे. त्यानंतर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अंबाजोगाई डिस्ट्रिक्ट बीड. तर अंबाजोगाई शहरामध्ये स्थित असणारं हे कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या अंतर्गत ते आहे. तर आपण वरतीच लँग्वेज सिलेक्ट केलेली विद्यार्थी मित्रो, ती म्हणजेच मराठी लँग्वेज म्हणजेच मीडियम. तर मराठी मीडियम आपण सिलेक्ट केलं, तर म्हणून मराठी मीडियमचेच कॉलेज इथं दाखवण्यात आलेले आहेत. आपण स्टेटस पण सांगितलं होतं आम्हाला फक्त गव्हर्मेंट कॉलेजेस दाखवा. आपण म्हणत होतं को एज्युकेशन दाखवा, तर को एज्युकेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. त्यानंतर सीटचा कोटा पण आपल्याला इथे दिलेला आहे, तो म्हणजेच 50 सीट्स. तर 50 सीट्स इथे अवेलेबल आहेत. आणि इथे मेथड्स पण आपल्याला दिसत आहेत विद्यार्थी मित्रो. तर आर्ट साईडच्या ज्या मेथड्स आहेत त्या म्हणजे लँग्वेजेस मराठी, इंग्लिश, हिंदी. त्यानंतर ज्याला आपण शास्त्र असं म्हणत असतो, तर हिस्ट्री, जिओग्राफी, सोशल सायन्स. त्यानंतर सायन्स, जी की सायन्सची मेथड असते, मॅथमॅटिक्स सायन्सची मेथड आहे. स्टॅटिस्टिक, तर ही आपल्याला कॉमर्सची मेथड असलेली पाहायला मिळते. कम्प्युटर, IT, इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी ज्यांनी डिग्री करून इकडे प्रवेशासाठी अर्ज केले आहेत ते इंजिनिअरिंग मेथड घेऊ शकतात. मॅनेजमेंट, लॉ, ॲग्रिकल्चर, तर विविध
जे विद्यार्थी विविध डिग्रीजमधून इथे आलेले असतात बी एडसाठी, तर त्यांच्यासाठी अशी सुविधा दिलेली आहे विद्यार्थी मित्र. त्याप्रकारे आपल्याला इथं 50 सीट्स अंबेजोगाई येथे स्थित असणारं बी एडचं गव्हर्नमेंटचं कॉलेज म्हणजे शासकीय महाविद्यालय आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं शासकीय महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या अंतर्गत येणारं औरंगाबाद शहरामध्ये स्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर स्टेशन रोड औरंगाबाद असा त्याचा पत्ता आहे. त्यानंतर विद्यापीठ ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. मीडियम आपण टाकलं होतं मराठी. गव्हर्नमेंट कॉलेज आहे. को एज्युकेशन दिलं जातं, म्हणजेच मुलामुलींना प्रवेश मिळतो आणि 50 सीट्स इथेही अवेलेबल आहेत. विद्यार्थी मित्रो, एकूण 2च शासकीय महाविद्यालय आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या अंतर्गत असलेले पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपण विद्यापीठनिहाय कॉलेज शोधू शकतो, पाहू शकतो. त्याप्रकारे आपल्याला कॉलेज काय करता येईल, पाहता येतील. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. कुठली आपली क्वेरी असेल, अडचण असेल, शंका कुशंका असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये विचारा. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.